कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अनफर्गेटेबल लव्ह नव्याने भाग 53. ध्रुवचे शब्द अजूनही तिच्या कानात घुमत होते. खरंच तिच्यामुळे सगळं घडलं होतं का? ती होती जबाबदार कदाचित. वेळेत सगळं सावरलं असतं तर हे घडलं नसतं. श्रावणी त्याच्याकडे बघत तिथेच बसली. सकाळी शिवण्याला जाग आली. ध्रुव तिला जवळ घेऊन झोपला होता. तिने आपल्या डॅडकडे बघितलं आणि काल आपल्या मॉमवर हात उगारणारा डॅड आठवला आणि तिने त्याचा हात बाजूला केला. त्याच्या हाताला झटका बसला तशी त्याची झोप मोडली. बेट, ध्रुवने तिचा हात पकडला. मला तुझ्यासोबत नाही बोलायचं. ती त्याच्या हात बाजूला काढून निघून गेली. शिवू शिवू, ध्रुव तिला आवाज देत होता पण ती तोवर खाली निघून गेली होती. कळलं जेव्हा आपण कोणासोबत बोलत असतो आणि तो ऐकत नाही तेव्हा कसं फील होतं. मागून श्रावणीने त्याला टोंट मारला आणि तिला सरळ इग्नोर करत तो पुढे निघून गेला. हे शिवू, धावत का आलीस? हळू पळशील? तिला तिथूनच उचलून घेत प्रकाशने विचारलं. ग्रँडपा, मी डॅड पासून पळते. ती का? डॅडा तर सकाळी सकाळी नाही दिसला तर तू घर डोक्यावर घेते, आज का पळतेस? प्रकाश तिला घेऊन सोफ्यावर बसले. तो डॅड काल मम्माला मारत होता. मला पण मारेल म्हणून, ती म्हणाली आणि त्यांना चिपकली. शिवू, असं नाही बोलायचं. डॅड मम्मा गंमत गंमत मध्ये करत असतील. डॅड का मारेल मम्माला? तू पण ना. मी पण तुझ्या आजीला गमतीत मारतो. बोलून त्यांनी तिच्या केसातून हात फिरवला. नो, मी बघितलं. डॅड ओरडत पण होता. ती मान वर करून सांगत होती. बेटा, असं काही नाही, तू लहान आहेस. ते मम्मा लेट येते ना म्हणून डॅड ओरडत असेल. तू नको लक्ष देऊ. चल, मी तुला बात घालते, चल. बोलून वृषाली तिला वर घेऊन गेली आणि प्रकाशने एकाला ध्रुवला बोलवायला पाठवलं. ध्रुव काही वेळात खाली आला. ध्रुव, काय चालू आहे हा? शिवण्या काय म्हणत होती? तुम्ही हात उघडला. किती दिवस असंच चालू राहणार आहे? आता ती लहान नाही राहिली. तिला कळतं, तुम्हाला कळतं नाही का कुठे कसं वागायचं ते? प्रकाश ध्रुवला ओरडत होते. तो काहीच प्रतिक्रिया देत नव्हता. त्याने ऐकून घेतलं आणि बाहेर निघून गेला. ऐकून घ्यायचं नाही आहे तर राहतो कशाला माझ्या घरात? एकदाचा बाहेर निघून जा. ते ध्रुवला जाताना बघून जोरात ओरडले. श्रावणी खाली आली. तुम्हाला कळत नाही का? शिवण्या आता लहान राहिली नाही आहे. तुमचे भांडण थोडे बाजूला ठेवत जा. प्रकाश येणाऱ्या श्रावणीला म्हणाले. डॅड, यात फक्त माझी चूक नाही आहे. तुम्ही कधीतरी तुमच्या मुलाला पण बोलत जा. बोलून ती निघून गेली. डॅड, विदुषीने मागून त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. कोणाला काही ऐकून घ्यायला नको आहे इथे, प्रकाश म्हणाले. डॅड, तुम्ही जास्त हायपर नका हो, तुमचा बीपी शूट होईल. तिने त्यांना बसवून पाणी दिलं आणि वृषाली शिवण्याला घेऊन आली. प्रकाशला ठीक वाटत नाही आहे, वृषालीला कळलं. तिने विचारपूस केली तोवर विदुषी शिवण्याला घेऊन डायनिंग टेबलवर गेली. बडी मम्मी, डॅड आणि मम्मात फाईट झाली काल. डॅड मम्माला स्लॅप करत होता. तिने तिच्या गळ्यांभोवती आपले हात गुंडाळले. शिवू, असं मम्मा डॅड बद्दल कोणाला सांगू नये. आणि ते भांडण नव्हते करत. ते डॅड टेन्शन मध्ये असतो. लाईक तू होमवर्क नाही केला तर मॅम तुला ओरडतात ना, आणि मस्ती केली तर पनिशमेंट देतात ना, ते तसंच आहे. आणि मम्मा डॅड मोठे ना, तर त्यांचं वेगळं असत. ओके, आता हे कोणाला सांगू नको. डॅड मम्मावर लव करतो, तो का मारेल? तिने तिचे केस मागे करत तिला समजवलं. शिवण्याने हो अशी मान हलवली. बडी मम्मी, पप्पा पण तुझ्यावर लव करतात? तिने विचारलं. हो, विद्युषी हसत म्हणाली. मग ते उठतं का नाही? ती म्हणाली आणि विद्युषीच्या डोळ्यात पाणी जमा झालं. ते पप्पा जास्त काम करून दमलेत ना म्हणून. उठतील ते? तिने तिच्या केसांवर ओठ टेकवत तिला सांगितलं आणि तिचे अश्रू बाहेर पडले. मी बाप्पाला सांगेल, त्यांना झोपेतून लवकर उठव. ती वर बघत म्हणाली. विद्युषीने हो अशी मान हलवली. शिवण्या, तोवर श्रावणी तिथे आली आणि शिवण्याला उचलून घेतलं. किती वेळा सांगितलं आहे, तुला कळत नाही का? नाही सांगितलं ना जायचं तुला? तुझ्या बापासारखा माझा जीव खायचा आहे का? तिला दंडाला धरून वर घेऊन जात होती. मम्मा, शिवण्या श्रावणीचा हात काढण्याचा प्रयत्न करत होती परंतु तिची पकड घट्ट होती. श्रावणी, काय करतेस? सोड तिला, विद्युषी म्हणाली. हे तू मला नको सांगू, मी माझ्या मुलीसोबत कसं वागायचं. एक तर स्वतःला मुलं नाही आणि मोठी मला सांगणारी. बोलून श्रावणी शिवण्याला उचलून घेऊन गेली. विद्युषीला तिचे बोल जिव्हारी लागले आणि ती तशीच पळत आपल्या रूममध्ये निघून गेली. प्रकाश, हे काय चालू आहे आपल्या घरात? वृषाली म्हणाली. तुम्ही त्या मुलीला नको नको ते शाप देत होता ना.
तू कधीच खुश नाही राहणार. घ्या तुमचा मनासारखं होतंय. बोलून प्रकाश उठून निघून गेले. विहान विद्युषी जाऊन त्याच्याकडे रडत बसली. पास विद्युषी प्रेग्नेंट होती आणि तिला खायला खूप आवडत होतं. यार बस किती खाणार गोलू मोलू. त्याने तिचे गाल ओढले. आह विहान तुम्ही पण ना. लटका राग येत ती म्हणाली आणि रुसून बसली. नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुंग्यांच म्हणणं तरी काय. तिचे गाल पकडत तो म्हणाला, जा बाबा तुम्ही. तिने त्याला लोटलं. तिला त्याचं हसू पण आलं पण ते दाखवायचं नव्हतं. राग तर तिला आलाच नव्हता त्याचा ती त्याच्यावर जास्त टाइम रागवूच शकत नव्हती. अरे स्वीटहार्ट यार. त्याने तिचा हात पकडला आणि आपल्या मांडीवर बसवली. तिने त्याच्या गळ्याभोवती आपले हात गुंडाळले. आपण आपल्या मुलीचं नाव काय ठेवायचं, तो म्हणाला. विहानशी ठेवूया, ती म्हणाली. विहान अधिक विद्युषी बरोबर विहानशी. तिने त्याचे केस मागे केले. छान नाव आहे, तो म्हणाला. आणि मुलगा झाला तर, त्याने तिच्या मानेवर हनुवटी ठेवली. नाही आपल्याला मुलगी होईल. माझे सिक्स सेन्स सांगता आहे आणि मला मुलगी हवी आहे तुम्हाला नको. तिने त्याच्याकडे बघितलं. मला काहीही चालले, तो म्हणाला. हम्म. मला मुलगी तुझ्यासारखी हवी, विहान म्हणाला. अच्छा, ती म्हणाली. हो. विहानने बोलून तिच्या कपाळावर ओठ टेकवले. प्रेसेंट. तिने विहानकडे बघितलं. विहान बस आता माझे पेशन्स संपत आलेत उठा तुम्ही उठा ना. मी आता नाही राहू शकत जास्त दिवस असं तुम्हाला बेडवर पडलेल बघून. विद्युषीने त्याला हलवलं पण काहीच परिणाम नाही. प्रकाशने मागून तिच्या खांद्यावर हात ठेवला. बेटा नका त्रास देऊ त्यांना, ते म्हणाले आणि त्यांचे बोल ऐकून तिने वरमान करून बघितलं आणि तिला अजून जास्त रडू कोसळलं. बेटा उठा, बस झालं तुम्हाला दिसत नाही आहे का आमची तळमळ. विहानला बघून प्रकाशला रडू कोसळलं. वृषाली दारातूनच बघून रडत होती विद्युषीला जास्तच रडायला येत होतं. बस रडू नको. विहान उठला तर म्हणेल माझ्या बायकोला रडवलं तुम्ही. प्रकाश विद्युषीला शांत करत म्हणाले. तिने आपले अश्रू पुसले आणि हो अशी मान हलवली. उठा कामाला जा. विहानला तुम्ही असं रडत बसलेलं नक्कीच आवडणार नाही. त्यांनी तिचे अश्रू पुसून तिला उठवलं. वृषाली आपल्या रूममध्ये निघून गेली. मम्मा मम्मा, शिवण्या ओरडत होती. तुला किती वेळा सांगितलं आहे त्या बाईकडे जात नको जाऊस म्हणून. श्रावणीने तिचा दंड पकडला. मम्मा मला दुखतंय आणि बडी मम्मी छान आहे, ती तूच तोंड करत म्हणाली. मला शहाणपणा नको शिकवू, जितकं सांगितलं तितकं ऐकत जा. चल जा शाळेत. श्रावणी तिला जवळ जवळ ओरडली. मम्मा तू अशी आहे म्हणून तुला डॅड ओरडला असेल, बोलून ती तिथून पळून गेली. शिवण्या शिवण्या, श्रावणीने तिला आवाज दिला ती तोवर निघून गेली होती. घरी ये बघतेच तुला, श्रावणी रागात म्हणाली आणि आपली बॅग घेऊन बाहेर पडली. विद्युषी तिथून थेट आपल्या रेस्टॉरंटमध्ये गेली. हे गोर्जियस गर्ल, तिला आवाज आला. विद्युषीने वरमान करून बघितलं समोर ऋषी होता. ऋषी तो, ती म्हणाली. हो मला बघून आनंद नाही झाला. तिचा चेहरा बघून तो म्हणाला. झाला. तिने स्माईल दिली. मग इतकं रुख तो तिच्या जवळ आला. असंच तीर्थरूप. त्याने तिची चेअर फिरवली आणि चेअर ओढून तिच्या समोर बसला. काय झालंय सांगशील का? तो म्हणाला. काही नाही असंच कामाचा लोड. तीर्थरूप. त्याने तिचा चेहरा आपल्या हातांच्या ओंजळीत धरला. विहानमुळे अपसेट आहेस तो. मी त्यांना मिस करते खूप. तिला आता रडू कोसळलं. तिला रडताना बघून त्याने जवळ घेतलं. ऋषी हे सगळं माझ्याच बाबतीत का घडतंय मी काय केलं आहे? तिचा हुंदका बाहेर पडला. हे वेडी का तू असं का बोलते? काही झालं नाही आणि विहान येईल शुद्धीवर बाबा लवकरच. त्याने तिच्या पाठीवरून हात फिरवले. नाही विहान उठत नाहीये किती वाट बघते मी 5 वर्ष झाली आता माझ्याकडून नाही होत आहे. ती, हे तू हार मानून कसं चालेल हा कस चालेल? तू असं बोलत राहिली तर कसं होणार? ऋषी तिला समजवत होता. माझ्याकडून नाही होणार आता हे सगळं, ती रडत म्हणाली. शू काही नाही तू स्ट्रॉंग आहेस. सगळं पॉसिबल आहे तुला. विहान तुझी कमजोरी नाही ताकद आहे. त्याचं प्रेम तू म्हणते ना तुला जगण्याचं बळ देत, तो तिला समजवत म्हणाला. तिने नाही मध्ये मान हलवली. हो, तिच्या डोळ्यात डोळे घालून तो म्हणाला. तुला खचून चालणार नाही इतकंच प्रेम आहे का तुझं बस इतकं. अशा कितीतरी ब्रेक आहेत ज्यांचे नवरे शाहीद झालेत. काही कशाने सोडून गेलेत. त्या जगत आहेत ना तुझ्याकडे विहान आहे तुला एक आशेचा किरण तरी आहे.
त्यांना तर तो पण नाही आहे. त्या जगतायेंना आठवणीत आणि मला विश्वास आहे विहान लवकरच उठेल. विहान शुद्धीवर येईल एक दिवस नक्की. तो थोडा तिला दम देत म्हणाला. तिने त्याच्याकडे बघितलं. बस झालं आता हे अश्रू नाही गाळायचे असं समज विहान तुझ्या आजूबाजूला आहे. त्याचे तुझे सुंदर मोमेंट आहेत त्या आठवणीत जग दाखव सगळ्यांना तुझं अनफर्गेटेबल प्रेम त्याच्यावरच तो तिला म्हणाला. विदुषीने आपले डोळे बंद केले. तिच्या समोर विहानचा हसरा चेहरा आला. आपोआप तिच्या चेहऱ्यावर छान स्माईल आली. ऋषीने सुस्कारा सोडला. चल बाहेर जाऊया. बोलून त्याने तिला उठवलं. मला भरपूर काम आहेत. त्याला थांबवत ती म्हणाली. हा बस बस काम आहे म्हणे. एका दिवसाने तुझ्या नवऱ्याचं रेस्टॉरंट नाही डुबणार आहे. तो म्हणाला. तिने बारीक डोळे करून त्याच्याकडे बघितलं. तो तिला सॉरी म्हणाला. तिथून दोघं बाहेर गेले. रात्री ऋषीने विद्युषीला घरी सोडलं. बाय विहानला बाय सांग, तो म्हणाला. तिने हसत हो अशी मान हलवली आणि आत निघून गेली. ऋषीने आपली कार काढली. तोच समोर एक कार आडवी झाली. ऋषीने बघितलं. ध्रुव कारमधून उतरला. तुला किती वेळा सांगून तुला ऐकायला येत नाही का? नाही सांगितलं नाही यायचं इकडे. त्याची कॉलर ध्रुवने पकडली. हे मॅनचिल. ती माझी मैत्रीण आहे. घाणेरड्या विचारांच्या लोकांना घाणच दिसणार ना त्यातली पवित्रता नाही. ऋषी आपली कॉलर त्याचा हातातून काढत म्हणाला. तू मला शिकवू नको. ती माझ्या भावाची बायको आहे. माझा दादा कोमात आहे म्हणून काय झालं तुला काय वाटलं हा? ध्रुव परत भडकत म्हणाला. मी म्हणालो ना डोक्यात कचरा भरलाय तर तुला सगळे तसंच दिसेल. मला तुझ्यासोबत वाद नाही घालायचाय रस्ता सोड ऋषी. मला तो इथे नेक्स्ट टाइम पासून दिसायला नकोय. ध्रुव आधी स्वतःच्या बायकोला सांभाळ मग बोल, ऋषी म्हणाला आणि ध्रुवने त्याला पंच मारला. हे बघ ध्रुव मला फाईट करायची नाही शिस्तीत बाजूला हो, ऋषी म्हणाला. नाही दिलं जाऊ तर काय करणार आहेस हा काय करणार? ध्रुव त्याच्यावर चढत म्हणाला. ध्रुव काय करतोय? मागून प्रकाशची कार आत आली. अंकल काही नाही ध्रुव विचारपूस करत होता. ऋषी म्हणाला आणि त्याने आपल्या नाकाला आलेलं रक्त पुसलं. ध्रुव ही काय पद्धत आहे? प्रकाश म्हणाले परंतु ऐकेल तो ध्रुव कुठला तो तिथून निघून गेला. सॉरी बेटा ध्रुव, प्रकाश त्याला म्हणत होते तर त्यांना मध्येच काटत ऋषी, राहू द्या मला माहित आहे ध्रुवचा नेचर मी मनावर नाही घेत. ते मी विद्युषीला बाहेर घेऊन गेलो होतो ती अपसेट होती विहानला मिस करते ती खूप म्हणाला. हो थँक्स हेच ध्रुवला जमलं असत तर चित्र वेगळं असत ते म्हणाले. अंकल, त्याने त्यांना जवळ घेतलं. प्रत्येक गोष्टीचा टाइम असतो. त्यांना तो म्हणाला. प्रकाशाने हो अशी मान हलवली. ऋषीने त्याचा निरोप घेतला. ध्रुव तिथून निघून आपल्या रूममध्ये निघून गेला. शिवण्या बसून गेम खेळत होती. बेट. तो तिच्या जवळ गेला. तिने आपलं तोंड वळवलं आणि काहीच बोलत नव्हती. बेट. ध्रुवने तिला उचलून घेतलं. नाराज आहेस? त्याने विचारलं. चक तिने केलं. मग सॉरी बाबा, तो. शिवण्या तरी काहीच बोलत नव्हती. डॅडा सोबत बोलणार नाही का? मी सॉरी बोलतोय ना. तू बघितलं तसं काही करत नव्हतो बाबा. त्याने तिच्या गालावर किस केलं. डॅडा तू असं करणार नाही परत. मी किती स्केअर्ड झाली होती. तिने त्याला मिठी मारली. सॉरी बाबा आता डॅड असं नाही करणार प्रॉमिस. त्याने तिच्या पाठीवरून हात फिरवला. हे काय झालं? तिच्या हाताला लागलेल बघून त्याने विचारलं. डॅड सकाळी मी बडी मम्मी सोबत बोलत होते तर मला ओढून आत घेऊन आली तर मला लागलं. तिने इथूनच तोंड बनवलं. अच्छा तुझ्या ग्रॅनीकडे ती बोलवत होती. त्याने तिला सांगून वृषालीकडे पाठवली. श्रावणी तो शिवण्याचा हात का पकडला किती लागलंय तिला? ध्रुव श्रावणीला ओरडला. मला नाही आवडत तिच्यासोबत माझी मुलगी, श्रावणी त्याला म्हणाली. ती माझीही मुलगी आहे ओके आणि ती कोणासोबत बोलेल नाही बोलणार मी डिसाईड करेल, तो म्हणाला. ती माझीही मुलगी आहे समजलं तर मी ठरवेल, श्रावणी, हे बघ उगाच डोक्यात जात जाऊस नको, तो, हा आता मी डोक्यातच जाणार ना तुझ्या आता, ती, मला तुझ्यासोबत बोलायचं नाही. बोलून ध्रुव जात होता तर श्रावणीने त्याचा हात पकडला. तुला आता माझ्यासोबत बोलायला पण नाही आवडत. मी आवडत नाही का? इतकी वाईट आहे का मी हा? बोलून श्रावणीने त्याचा चेहरा हातांच्या उंजळीत पकडला आणि त्याला किस करायला पुढे झाली. त्याने तिला तशीच दूर लोटली. हा हक्क तू त्याच दिवशी गमावला ज्या दिवशी तू तिथे गेली होती. कुठेतरी मी तुझ्यावर प्रेम केलं आणि शिवण्यामुळे तू जिवंत आहे. आपल्या लिमिट मध्ये राहत जा. तिला आपलं बोट दाखवून तो निघून गेला. विद्युषी चेंज करून बेडकडे वळली.
विहान, आज माहित आहे तुम्हाला, ती विहानसोबत गप्पा मारत बसली आणि तिला कॉल आला. मॅम, एक डिश आहे सरांनी बनवलेली, आपला तो शेफ आज आला नाही आहे आणि आम्हा कोणाला जमत नाही आहे. आम्ही त्यांना सर्व केली परंतु त्यांना तो टेस्ट येत नाही आहे म्हणत आहे. तुम्ही प्लीज येता का? एकाने विनंती केली. आताच तर ती घरी आली होती. हो आलेच, विद्युषी म्हणाली. विहान, आलेच मी, थोडं काम आलंय, तुम्ही काळजी घ्या बाय, बोलून तिने त्याच्या कपाळावर किस केलं आणि बाहेर पडली. कुठे? तिला जाताना बघून वृषालीने विचारलं. मॉम, ते थोडं काम आलं आहे, रेस्टॉरंटमध्ये इश्यू झालाय, मला जावं लागेल, मी आलेच, बोलून ती निघून गेली. विद्युषी पोहोचल्यावर शेफने तिला सांगितलं. डिश तिला त्यांनी सांगितली आणि विद्युषीने ती डिश बनवून दिली आणि घरी जायला निघाली. तिने डोळे मिटले. हा 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 हा, विहान सोडा. विद्युषीला विहानने मागून उचलून घेऊन गोल गोल फिरवलं. नो, तो तिला फिरवत होता आणि दमल्यावर त्याने तिला खाली सोडलं. आज काय जास्तच खुश दिसत आहात? तिने विचारलं. हो हो, मी आज जास्तच खुश आहे. त्याने तिला आपल्याकडे वळवली. क्या बात है? तिने त्याच्या गळ्याभोवती आले हात गुंडाळले. येस डार्लिंग, बोलून त्याने तिला अजून जवळ ओढून घेतली. तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि एक फुंकर मारली. बाहेर जाऊया? त्याने विचारलं. मॉम, मी मॅनेज करेल, रेड हो, बोलून तो तिथून निघून गेला. विद्युषी आनंदात आपल्या कॉसेटमध्ये गेली. काय घालावं कळत नव्हतं. हे एक ड्रेस तिने अंगावर लावून बघितले पण तिला काहीच सुचत नव्हतं. विहानने तिला मागून मिठी मारली. काय अजून डिसाईड नाही केलं? तिच्या मानेवर हनुवटी ठेवत त्याने विचारलं. बघा ना, मला तर काहीच सुचत नाही आहे, तोंड बनवत तिने त्याच्याकडे बघितलं. त्याने ड्रेसवर एक नजर फिरवली आणि एक ड्रेस काढून तिला दिला. हा तीर्थरूप, एस तो, जा, मी आलेच चेंज करून. त्याचा हात काढून तिने त्याला बाहेर जायला सांगितलं. माझ्या समोर करू शकते तू चेंज, इतकं लाजायला काय झालं? त्याने तिला डोळा मारला आणि तिने त्याच्या हातावर चापट मारली. करना हरकत काय आहे, जसं मी काही बघितलं नाही, तो गालात हसत म्हणाला. त्याला तिची मस्करी करायला मजा येत होती. गप निर्लज्ज, जा बाहेर, बोलून तिने त्याला बाहेर ढकललं. विद्युषी चेंज करून बाहेर आली. विहान रेड होऊन परफ्यूम मारत होता. विद्युषी बाहेर येताच त्याने तिच्याकडे बघितलं. सेक्सी दिसतेस, माझा मूड झालाय. तिला जवळ ओढून घेत तो म्हणाला. जा. तिने त्याला दूर ढकललं. हसतच विहानने तिला सोडून दिलं. त्यानंतर दोघं बाहेर पडले. इतका हॅपी काय रिजन आहे? तिने त्याला आनंदात बघून विचारलं. असं काही कारण नाही आहे, बस हॅपी आहे. तर वाटलं आपल्या बायकोला घेऊन डिनरला जायचं, काय रोंग केलं? तो म्हणाला. अरे पतिदेव, अजिबात नाही, तुम्हाला तुमची बायको आठवली हेच खूप आहे. त्याचे गाल ओढत ती म्हणाला. तो म्हणा, नको मारू यार, यू नो किती वर्क असतं, मल्टिपल बिझनेस आहेत. सो मला पण वाटत तुझ्यासोबत टाइम स्पेंड करावा, तुला वेळ द्यावा. तो विहान, सॉरी मी सहज, आय नो आपण जास्त टाइम स्पेंड नाही करत, तो म्हणाला आणि आपण उगाच बोलून गेली तिला वाटतं. विहानने सॉन्ग प्ले केले आणि दोघ तिथून रेस्टॉरंटला गेले. विहान त्याच्या प्रायव्हेट एरियामध्ये घेऊन तिला गेला. आता रेस्टॉरंट आपलंच आहे याचा हाच फायदा असतो. तो तिला आत घेऊन गेला. विहान, मला हे खायचं आहे. तिने ऑर्डर दिली आणि शेफने ती डिश बनवून दिली. विहानने ती डिश चेक केली आणि कोणी बनवली विचारलं तर एक जण समोर उभा राहिला. हो, डिश अशी सर्व करणार, चेक काय कमी आहे हा, याचा काय इम्पॅक्ट पडले? तो थोडा चिडतच म्हणाला. विहान कोण? ती म्हणाली. वेट, बोलून विहान पॅन्ट्रीमध्ये गेला आणि त्याने डिश बनवायला सुरुवात केली. अगदी काही वेळात त्याने डिश बनवून समोर ठेवली आणि त्यांना खायला दिली. सॉरी सर, तो शेफ म्हणाला. आज कितीतरी दिवसांतून तो किचनमध्ये गेला होता. इट्स ओके, बट प्रत्येक शेफने आपल्या डिशकडे लक्ष द्यायला हवं, तो म्हणाला. त्यानंतर त्यांनी डिनर केलं. विहान, तुम्ही बेस्ट शेफ आहात, विद्युषी त्याला म्हणाली. त्याने स्माईल दिली. असं फक्त छान शेफ आहे बोलून नाही चालणार, काहीतरी द्यावं लागेल स्पेशल. असं पण तू माझा मूड खराब केला, तो म्हणाला आणि त्याचे बोल ऐकून तिला वाईट वाटलं. तिने इकडे तिकडे बघितलं. इथे माझ्या परमिशन शिवाय कोणी नाही येत, तिला असं बघताना बघून तो म्हणाला आणि ती गालात हसली आणि आपल्या चेअरवरून उठली आणि आपले केस हवेत उडवले आणि चालत त्याच्या समोर आली. त्याने तिला मागे केली. तिने आपला एक पाय हँडलचा इथे ठेवला आणि त्याच्या पुढे झुकली. तिचे उरूज त्याला स्पष्ट दिसत होते.
त्याने तिच्याकडे बघून स्माईल दिली. त्याची हनुवटी हातात पकडली आणि तिने त्याच्याकडे हसून बघत त्याच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. त्याने तिला तशीच पकडून आपल्या मांडीवर ओढून घेतली आणि तिला किस करायला लागला. त्याचा किस अगदीच डीप होत गेला. त्याने तिच्या ओठांचा चावा घेतला. मॅम, ड्राईव्हने तिला आवाज दिला तेव्हा तिची तांदळी तुटली आणि तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. ते दिवस किती छान होते. तिला असं हसताना बघून ड्रायव्हर विचित्र बघू लागला. तेव्हा तिने स्वतःला नॉर्मल केलं आणि ती आत आली. तिने आपला ड्रेस चेंज केला आणि विहानच्या छातीवर डोकं टेकवलं. विहान, तुम्हाला ऐकायला येत असेल ना मी सांगते ते तुम्ही ऐकता ना मला? तिने त्याच्याकडे बघितलं. तो कोमात पण हसल्याचा भास झाला. मी पण किती वेडी आहे, तुम्ही तर मला नेहमी ऐकत असतात. तिने बोलून त्याला थोडं अजून घट पकडलं आणि ती कधी निद्राधीन झाली तिला कळलं नाही. हे गाईज, कसा वाटला आजचा भाग? नक्की कळवा. जोवर विहान कोमातून बाहेर नाही येत तोवर त्यांचे असेच छोटे छोटे क्षण बघूया. तोवर तुम्ही वाचत राहा. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अनफर्गेटेबल लव्ह नव्याने टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.